आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। शिवसेना व पदाधिकारी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे। प्रसाददादा भोईर, नागो ठाणे, रोशन पत्की। शिवसेना या 4 अंकी अक्षराची ओळख म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण। या समाजकारणातून शिवसेना शिहू विभाग प्रमुख दीपक पाटील यांनी स्वखर्चातून आपल्या चोळे गावातील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करून या विभागात आदर्श दाखवून दिला आहे। सदर रस्त्याचा लोकार्पण सोहळा रविवार 23 ऑगस्ट रोजी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांच्या हस्ते पार पडला। याप्रसंगी प्रसाददादा भोईर यांनी सांगितले की शिवसेना ही संघटना किंवा पदाधिकारी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे। तसेच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता बाळासाहेबांचे विचार गावागावात खेडोपाडी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे। शिवसेना आज कठीण प्रसंगातून जात आहे, पण शिवसेना संपवायला निघालेले स्वतः संपणार आहेत। तसेच दीपक पाटील यांच्यासारखे शिवसैनिक आजही संघटनेच्या तत्वाला जागून आहेत। आज त्यांनी हे केलेले कार्य सर्व समाजप्रिय आहे। अशीच सेवा करत रहा। आज ना उद्या सत्ता येणार आहे, तेव्हा आपण सगळे मिळून संघटना मजबूत करण्यासाठी खंबीरपणे काम करू व यापुढेही शिवसेना व उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी भगव्याचा झंझावात मनामनात रुजवूया, असेही शेवटी प्रसाद भोईर म्हणाले। या सदर कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जौके, पेण पंचायत समिती सदस्य संजय भोईर, शिहू विभाग संपर्क प्रमुख अशोक भोय, जोतीरपाडा माजी सरपंच NG पाटील, शिहू माजी सरपंच भास्कर म्हात्रे, माजी उपसरपंच घनश्याम कुथे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत कुथे, जोतीरपाडा शाखा प्रमुख मोहन पाटील, अरुण कारंडे, शाखा प्रमुख नरेश खाडे, लीलाधर पिंगळसकर, जयदीप कुथे, वसंत पाटील, प्रशांत म्हात्रे, नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयराम म्हात्रे, मोहन म्हात्रे, तंटामुक्त अध्यक्ष संजय भोय, दिलीप भोईर, ॲडव्होकेट रणजित मोकल, रवींद्र कुथे, समीर भुरे, KK शेळके, रामनाथ ठाकूर, राहुल घासे यांना भुरे, रोहन पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले। या रोडचं उद्घाटन होते छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।